नमस्कार. आज आपल्या समवेत आहेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे 2 वेळा विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेले माननीय आमदार श्रीयुत निरंजन डावखरेजी यांनी ठाणे शहर भाजपाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा कामगिरी यशस्वीरित्या सांभाळली आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे तर निश्चितच आहे आणि ह्याच्यामुळे विरोधक अस्वस्थ आहेत. तर या राजकीय परिस्थितीबद्दल आपलं काय मत मांडू शकाल? काय म्हणाल? मोदीजींनी गेली 10 वर्ष जी सातत्याने काम केले देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी, त्याच्यामुळे आज आपण बघतोय की जनमत आणि जनाधार हा मोठ्या ताकदीने मोदीजींच्या मागे आहे. विशेष करून महिला वर्गासाठी जे निर्णय मोदीजींनी घेतलेत, मग ते ट्रिपल तलाकच्या संदर्भातला असो, त्याच्यामध्ये जनधन अकाउंटचा विषय असो, महिलांना सक्षम करण्यासाठी स्वनिधी सारख्या अनेक अशा योजना आहेत की त्याच्या माध्यमाने त्यांनी महिलांना रोजगार भेटावा, स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनाने त्यांनी जे निर्णय घेतले त्याच्यामुळे महिला वर्गाचाही मोठा आशीर्वाद हा मोदीजींच्या मागे आहे, जिथे नेहमी त्यांच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेखही करतात. त्याच्यामुळे मोदीजींचा विजय हा निश्चित आहे आणि त्याच्यामुळेच विरोधक कदाचित अस्वस्थ असतील, कारण त्यांनी फक्त ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस त्या सत्तेमधनं लोकांना जे अपेक्षित होतं ते कधी देऊ शकले नाही. किंवा आपण बघितलं की ज्यावेळेस मनमोहन सिंगांनी घेतलेले निर्णय राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेमध्ये कागदावरती फाडून हे पत्रकार परिषदेमध्ये फेकले, तर देशाच्या सर्वोच्च त्यावेळेसचे जे नेते होते, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांचा असा अवमान जर त्यांच्याच पक्षातला एखादा कार्यकर्ता करत असेल किंवा पक्षातला नेता करत असेल तर मग देशामध्ये ते काय मेसेज द्यायचा प्रयत्न करत होते. त्याउलट आज मोदीजींनी आपल्याला, भारताला सगळ्या जगामध्ये सन्मानाने वागण्याची जी आता जो मान मिळवून दिला, आपण बघतो की परदेशातही आपण गेलो की पहिलेची आणि आताच्या वागणुकीमध्येही जमीन आसमानचा फरक दिलेला आहे आणि लोक आज भारताकडे जी आपण एक ग्रोईंग इकॉनॉमी म्हणतोय, मोदीजींनी त्यावेळेस घोषणा केली होती की टॉप 5 इकॉनॉमीज मध्ये भारताची इकॉनॉमी येईल. आज आपण बघतोय की त्या पद्धतीत झालंय. टॉप 3 इकॉनॉमीज मध्ये या 5 वर्षामध्ये करणार असं मोदीजींनी गॅरंटी दिलेली आहे आणि आम्हाला सर्वच नागरिकांना पूर्ण विश्वास आहे की ही गॅरंटी ते पूर्ण करणार. बरोबर. पुढचा प्रश्न आहे की काँग्रेसने गरिबी हटावचा जो नारा दिला, पण ऍक्च्युली 2014 ते 2023 या 9 वर्षाच्या काळात 24.82 कोटी भारतीयांची बहुआयामी दारिद्र्यातून मोदी सरकारच्याच यांनी सुटका झाली. तर याचं विश्लेषण आपण कसं कराल? कसं आहे की ज्यांनी अन्नाचे चटके खाल्ले त्यांना त्याचं दुखणं कळतं आणि मोदीजींनी गरिबी अतिशय जवळनं बघितले. कदाचित त्यामुळेच त्यांना या सगळ्या गोष्टीची किंमत आहे आणि त्याच्यामुळे अनेक ज्या योजना आहेत त्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. म्हणजे फक्त प्रशासकीय माध्यमांनी नाही तर NGOजच्या माध्यमांनी पण असेल, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमांनी असेल, अनेक अशा ज्या सामाजिक संस्था आहेत यांच्या माध्यमांनी ह्या स्कीम्स खाली पर्क्युलेट झाल्या पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न होता. त्याचबरोबर जनधन अकाउंट सारखी अतिशय महत्वाची स्कीम जी त्यांनी सर्वात पहिले लॉन्च केली, त्याच्यामुळे जो सगळ्यात पहिला पाऊल झाला की केंद्राकडनं डेव्हलपमेंटसाठी किंवा तो जो लाभार्थी आहे त्याच्याकडे जाणारा जो पैसा आहे तो थेट त्या लाभार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे. त्याच्यामध्ये मध्ये कोणी कमिशन मारलं नाही पाहिजे या दृष्टिकोनाने हे जनधन अकाउंटचं मोदीजींनी सुरू केलं आणि आज आपण बघतोय की थेट लाभार्थ्यांपर्यंत पैसा पोहोचतोय. कोणालाही मध्ये कमिशन द्यायची गरज पडत नाही. बरेचदा भाषणांमध्ये या गोष्टीचा उल्लेख झालाय की राजीव गांधींनी एका ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं होतं की ते वरनं 1 रुपया पाठवला की खाली 25 पैसे पोहोचतात, पण आज जेवढे पैसे केंद्रातनं त्या लाभार्थ्याला जातात ते पूर्ण डायरेक्ट बेनिफिट म्हणून त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात. हेच खऱ्या अर्थाने गरिबी हटवण्यासाठी किंवा त्या लाभार्थ्याला किंवा त्या व्यक्तीला लाभ भेटण्यासाठी मोदीजींनी घेतलेला हा निर्णय हा मला वाटतं की अतिशय बेसिक आणि अतिशय महत्वाचा निर्णय होता.
विरोधक सध्या परत चर्चेत आहेत की मोदी परत निवडून आले तर आपल्या संविधान धोक्यात येईल बेसिकली. तर या स्थितीचं कसं तुम्ही म्हणजे तुमचे व्ह्यूज काय आहे याच्यावरती? याच्यामध्ये फक्त खोटारडेपणाचा आणायचा हा याच्यामधनं एक प्रयत्न आहे की मोदीजी परत आले तर संविधान बदलतील आणि मोदीजी परत आले तर काहीतरी वेगळंच घडेल असं काहीतरी. मोदीजींच्या एवढ्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी जे निर्णय घेतले ते लोकहिताचे घेतले आणि त्याच्यामुळे जे लोकहितासाठी आणि देशहितासाठी आहे तेच निर्णय घेतले हे मला पूर्ण विश्वास आहे. संविधानामध्ये कुठेही छेडछाड होणार नाही याबद्दल मोदीजींनी वारंवार त्यांच्या भाषणांमध्येही सांगितले. कारण संविधान हे त्यांच्यासाठी भगवद्गीतेसारखंच आहे आणि त्याच पद्धतीत ते मानतात. या उलट मी खरं सांगेन तर काँग्रेसने याच्या अगोदर संविधानामध्ये बरेचदा छेडछाड केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो एका केसमध्ये ट्रिपल तलाकच्या देशामध्ये मला परफेक्ट ते रेफरन्स येत नाही पण शहाबानूच्या केसमध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता त्याला छेद देण्यासाठी फक्त वोट पॉलिटिक्ससाठी त्यावेळेस राजीव गांधींनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल केला आणि त्याच्यामुळे परत एकदा लोकसभेमध्ये या संदर्भातली चर्चा घेतली आणि त्याच्यानंतर त्याला या निर्णयाला बदल केला. तर फक्त वोट पॉलिटिक्स हा दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता देशहित कशामध्ये आहे या दृष्टिकोनाने मोदीजी काम करत असतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की सगळ्यांना माहिती आहे की संविधानामध्ये कोणीही बदल करणार नाही. उलट त्या संविधानामधल्या प्रत्येक शब्दाला खऱ्या अर्थाने आचरणात आणण्याचं काम मोदीजींच्या माध्यमाने सुरू आहे. तसंच ईव्हीएम वर देखील आरोप चालू आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी श्री प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने यावरून चांगलंच सुनावलं होतं. त्याच्याबद्दल आपण म्हणजे कसं रिॲक्ट व्हाल या गोष्टीवर? त्याला रिॲक्ट होण्यासाठी खरं मी हे सांगेन की नाच ना आहे आंगण तेढा. म्हणजे ज्यावेळेस स्वतःच झालं त्यावेळेस ईव्हीएम बरोबर आणि ज्यावेळेस आपल्याला अपयश दिसते त्यावेळेस ईएम हे झाले मॅनेज झाले. अशा संदर्भातली बोलायची अशा संदर्भातली चर्चा करायची हे सर्व विरोधकांना आपलं अपयश दिसतंय आणि मोदीजींबद्दलचा विश्वास जो लोकांचा आहे तोही अतिशय स्पष्टपणे दिसतोय आणि त्याच्यामुळे ईव्हीएम वर यंत्रणेवरती आरोप करायचं हे सिस्टीम चालू केले. आता हे जनरल प्रश्न झाले पण आता स्पेसिफिक टू ठाणे शहर असे काही प्रश्न जे आहेत काही समस्या ठाणेकरांना भेडसावतात त्याच्यावर बेसिकली काही प्रश्न आहेत असे की या खरं तर जनतेच्या मूलभूत गरजा आहेत आणि प्रशासनाकडून किमान अपेक्षा आहेत. फॉर एक्झाम्पल पहिली समस्या आहे पाण्याची. पाणी प्रश्न हा ठाणे शहरात काही भागात कमी आहे पण काही लाईक कळवा पूर्व किंवा घोडबंदर रोड एरिया या परिसरामध्ये अजूनही कायम आहे. आपल्या ठाणे शहरासाठी खरं तर अजून स्वतंत्र धरण असं नाही पण आपल्यानंतर जी स्थापन झालेली नवी मुंबई हे आहे त्यांच्याकडे मात्र स्वतःच हे आहे. त्याच्या बाबतीत आपल्या काही उपाययोजना किंवा काही फ्युचर प्लॅन्स काही आहेत का? या संदर्भात अनेक वेळा प्रश्न सभागृहामध्ये मीही घेतला म्हणजे स्थानिक आमदार माननीय केळकर साहेबांकडनं पण हा प्रश्न सातत्याने सभागृहात घेण्यात आला होता आणि मला आनंद आहे की या सरकारने आताच्या माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चाललेली सरकार माननीय फडणवीस साहेब माननीय अजितदादांच्या माध्यमाने चाललेली ही सरकार जी आहे त्यांनी या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी किंवा या प्रश्नाचं महत्व समजून आपल्या इकडे स्वतःच ठाण्याचं एक स्वतंत्र धरण झालं पाहिजे. कारण आपण बघतोय की ठाण्या भागामध्ये ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल या सगळ्या परिसरामध्ये लोकसंख्या ही सातत्याने वाढते आणि त्याच्यामुळे या गोष्टींची उपलब्धता ही झाली पाहिजे. मध्यंतरी पारवी धरणाची उंचीही वाढवण्याचा निर्णय हा घेतला होता. तो डॅम बेसिकली MIDCच्या याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळेही काही अंशी पाण्याचा प्रश्न सुटला होता पण त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली या भागातला तो प्रश्न आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर हा टेल एंड पडतो आणि त्याच्यामुळे मीरा भाईंदरमध्ये पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तर या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्र एक धरण हे निश्चितपणे येत्या नदीच्या काळामध्ये होईल. त्याच्या संदर्भातला निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. बजेट अलोकेशन झालंय आणि त्या दृष्टिकोनाने कामही सुरू. दुसरं आहे हे ट्रॅफिक जॅम जे सगळीकडे होत असतात कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा अजून हा महत्वाचा प्रश्न जो ठाणे शहराला भेडसावतोय.
या बाबतीत ठाणे शहरातही वाढत्या शहरीकरणामुळे लोकसंख्या कंटिन्युअस वाढत आहे आणि TMTचं पण ह्याच्या बाबतीत काही खास नियोजन दिसून येत नाहीये आणि मेट्रोचं काम देखील आपल्या इथे तसं संथ गतीनेच चालू आहे. तर आणि लोक त्याच्यामुळे खासगी वाहनांचा वापर करतायत, त्याच्यामुळे भरपूर खासगी वाहनं रस्त्यावर आल्यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या अख्ख्या ठाणे शहराला भेडसावते. ह्याच्यावरती काय उपाययोजना येणाऱ्या नजीकच्या काळात? या सगळ्या गोष्टीला ट्रॅफिक कंजेशनचा जो मोठा प्रॉब्लेम आहे, महत्वाचं काय आहे की MMRD जो अख्खा झोन आहे, MMR रिजन जो आहे, तो MMR रिजन मध्ये उदाहरणार्थ कल्याण डोंबिवली मधला असेल किंवा ठाण्याचा माणूस असेल, तो 9 to 6 जॉब करतो मुंबईत आणि 9 to 6 जॉब करत असताना तो सकाळी 6ला घरातून निघतो आणि तो रात्री 9ला घरी पोहोचतो. त्याच्यामुळे याच्यासाठी आपल्याला जर नियोजन करायचं असेल तर त्याला उत्तर आहे इफेक्टिव्ह पब्लिक ट्रान्सपोर्ट. आणि इफेक्टिव्ह पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की ज्यावेळेस मी माझ्या घरातनं बाहेर पडेल त्यावेळेस पासून जी मला पब्लिक ट्रान्सपोर्ट भेटेल ती मला एंड टू एंड युजरला ती सुविधा असली पाहिजे. म्हणजे मी ऑफिसला पोहोचेस तोपर्यंत आणि नंतर संध्याकाळी ऑफिसला निघून घरी पोहोचेस तोपर्यंत. आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी एवढी अपग्रेड झालेली आहे की आपल्याला मोबाईलच्या ऍप्सवरनं पण या सगळ्या ट्रान्सपोर्टचा लाभ घेता येऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मेट्रोची कनेक्टिव्हिटी रिक्षाला आणि रिक्षाची कनेक्टिव्हिटी मेट्रोला, मेट्रोची कनेक्टिव्हिटी लोकल रेल्वेला आणि लोकल रेल्वेमधनं तो उतरला त्याचं ऑफिस जर जवळ असेल तर नाही तर मग टॅक्सीला. अशा पद्धतीचं ते पूर्ण एक ट्रान्झिट सर्कल तयार करावं लागेल आणि त्या पद्धतीतलं कामही सुरू आहे MMRच्या माध्यमाने. दुसरं एक मी शासनाकडे सातत्याने प्रपोज केले की ठाणे महापालिकेची ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असेल म्हणजे TMT असेल, NMMT असेल, बेस्ट असेल, या सगळ्या ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत या सगळ्या इंटरकनेक्ट केल्या पाहिजे आणि एकच त्याचं ट्रान्सपोर्टचं जर एक कमिशन बनवलं तर त्याच्यामध्ये हे पूर्ण इंटिग्रेटेड पद्धतीने काम करू शकेल. जसं आपण परदेशात गेलो की एकच त्यांचं कार्ड असतो की त्या एका कार्डवरती मी बस सर्व्हिस पण घेऊ शकतो, मी मेट्रो सर्व्हिस पण घेऊ शकतो. तर ह्या गोष्टींचं जर आपल्याला इंटिग्रेशन करायचं असेल तर त्याला एकच कमिशन असलं पाहिजे. त्या पद्धतीतलं शासनाच्या विचाराधीन आहे. मला विश्वास आहे की या संदर्भातला निर्णय लवकरच शासन घेईल. आणि मुळात मेट्रोचं काम आपण म्हटलं की संथ गतीने चालू आहे, पण आपल्याला लक्षात येत असेल की फडणवीस साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस मेट्रोचं काम अतिशय जोमात आणि जोरात चालू. त्याला जो ब्रेक लागला तो नंतरची जी सरकार आली त्या 1.5 वर्षामध्ये जो ब्रेक लागला त्याच्यामुळे हे पूर्ण प्रोसेस हे 3 वर्ष पुढे गेले. बालहट्टापायी की कारशेड कुठे होईल याच्यामुळे हे सगळं मेट्रोचं काम हे पुढे ढकललं गेलं आणि त्याच्यामुळे ह्याचं पाप हे मागची जी 1.5-2 वर्ष सरकार चालली त्याचं निश्चितपणे आहे आणि त्याच्यामुळे ठाणेकरांना तो त्रास भोगावा लागलाय. पण येत्या वर्षभरामध्ये मेट्रो सर्व्हिस ही ठाणेकरांसाठी उपलब्ध होईल असं मी निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो. प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यावर ठाणे महापालिकेचे आयुक्त श्रीयुत बांगर यांनी संधी आणि आव्हानांची सांगड घालून ठाणे शहराच्या समस्या सोडवणार असं प्रतिपादन केलं त्यावेळेला, पण ऍक्च्युअली त्याचं पुढे काही झालेलं दिसत नाही. असं तर बांगर ज्यावेळेस ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून आले ते तरुण आयुक्त म्हणून आणि नवी मुंबईमध्ये त्यांनी केलेलं काम हे डोळ्यासमोर ठेवून समस्त ठाणेकरांच्या फार अपेक्षा त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी उभ्या राहिल्या. निश्चितपणे काही अंशी त्यांनी त्याच्यामध्ये अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये त्यांना यशही आलं ब्युटिफिकेशनच्या कामामध्ये. कारण काय असतं प्रत्येक गोष्टीला निधी उपलब्धता ही महत्वाची असते आणि त्याच्यामुळे ती निधी उपलब्धताही त्यांना काय अंशी झाली. जिकडे जिकडे झाली त्यांनी त्या पद्धतीचं काम उभं केलं. त्यांना तसं बघितलं तर काळ याकडे ठाण्यामध्ये काम करण्याचं मर्यादितच भेटला. मला वाटतं 2-2.5 वर्षामध्ये त्यांची आता बदली झाली आणि नवीन राव म्हणून आपल्याकडे आयुक्त आले. मला विश्वास आहे की ह्या आता खरं मुळात आपण बघितलं की प्रशासक ह्या व्यवस्थेपेक्षा नगरसेवक ज्यावेळेस येतात त्यावेळेस ती जी गव्हर्निंग बॉडी आहे त्या गव्हर्निंग बॉडीला ज्यावेळेस त्यांचे ट्रस्टी म्हणून नगरसेवक जातात त्यावेळेसच आपल्याला नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी यश होतो. कारण ऍडमिनिस्ट्रेटरला मर्यादा असते, त्यांना लोकांपर्यंतचे प्रश्न जाणून घ्यायला, समजून घ्यायला काही अंशी मर्यादा असल्या कारणाने ज्यावेळेस नगरसेवक येतील त्यावेळेसच खऱ्या अंशी त्या प्रश्न सुटू शकेल. त्याच्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणूक लवकरच होतील अशी अपेक्षा.
क्लस्टरचा प्रश्न अजून मागे नाही लागलेला आहे, मार्गी लागलेला नाही. त्याच्याबद्दल आपलं काय व्ह्यूज आहे? क्लस्टर ही शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. कारण आपल्याला जर आपण बघितलं की ज्यावेळेस जॉईंट फॅमिली असते त्या जॉईंट फॅमिलीमध्ये पण एकमत कधी होत नाही. प्रत्येकाचं आपापलं मत असतं. कोणाला पिक्चरला जायचं असतं, तर कोणाला जेवायला बाहेर जायचं असतं, कोणाला तलावबाईला जायचं असतं. असं प्रत्येकाचं आपापलं ज्यावेळेस मत असतं, तसं क्लस्टरसाठी एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं एकमत करून मग ते रिडेव्हलपमेंट चालू करणं, या पद्धतीचं प्रोसेस ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस मध्यंतरी कोविड आला आणि कोविडमध्ये मोठमोठ्या विकासकांची कंबरडे मुडली आणि त्याच्यामुळे या प्रोसेसमध्ये आता या रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये कोण उतरेल हा पण एक प्रश्न उभा राहिला. शासनाने या संदर्भातला टेंडर्स कॉल केले पण टेंडरलाही कोणी प्रतिसाद तसा फारसा दिला नाही आणि त्याच्यानंतर हा शासनाने निर्णय घेतला. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये हा निर्णय झाला आणि त्यांच्या पुढाकारानेच तो निर्णय झाला की सिडको मग याच्या माध्यमाने हा रिडेव्हलपमेंटचा प्रोग्राम चालू होईल. आता त्याच्या संदर्भातलं भूमिपूजनही झाले लवकरच. ते काम मला वाटतं आचारसंहितेमुळे थांबले, आचारसंहितेनंतर ते सुरू होईल आणि लोकांना आपल्या हक्काची घरं भेटतील. क्लस्टर सारख्या योजना किंवा रिडेव्हलपमेंट सारख्या योजना या महत्वाच्या आहेत. कारण काय होतं की या सगळ्या बिल्डिंगा उभ्या राहिल्या या 30, 40, 50 वर्षापूर्वी. त्यावेळेसचं ठाणं आताचं ठाणं प्रचंड बदललेलं आहे. लोकांच्या गरजा बदललेल्या आहेत. पहिले लोकांना एसएससी बोर्डाच्या शाळा या चालायच्या, त्याच्यामध्ये त्यांना एसएससी बोर्डाच्या शाळेमध्ये भेटलं तर पालकांना मुलाला ऍडमिशन भेटली की पालकांना फार आनंद व्हायचा. पण आज शिक्षणामध्ये जेवढी कॉम्पिटिशन आले की पालकांना सीबीएसई, आयसीएसई, आयबी बोर्डमध्ये मुलांसाठी ऍडमिशन पाहिजे असते, तर त्याच्यासाठी मग परत रिक्वायरमेंट चेंज होते. त्या शाळेने 1 एकरचाच ग्राउंड लागतो पूर्ण डेव्हलप व्हायला. तर कारण या मुलाच्या गरजा आहेत, त्या मुलाच्या डेव्हलपमेंटसाठी या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्या पाहिजेत. आता शासन या संदर्भात विचार करून ज्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करते तर क्लस्टरच्या माध्यमानेच खऱ्या अर्थाने या गोष्टीला आपल्याला लोकांसाठी सवलत देता येऊ शकते. पुढचा जो आहे तो हा स्टेशन परिसर रिलेटेड प्रश्न आहे, म्हणजे समस्या आहे की सॅटिस प्रकल्प तर झाला पण काय की वाढतं शहरीकरण आहे, त्याच्यातनं वाहतूक कोंडी स्टेशन परिसरात तर कायम होत असते. त्याच्यात फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक फुटपाथवर फेरीवाले असतात, तर ते फेरीवाल्यांचं पुनर्वसन कुठे होत नाहीये त्यांचं आणि त्याच्यामुळे पदपथ पादचाऱ्यांसाठी रिकामे राहत नाहीत चालण्यासाठी. तर यावर आता म्हणजे काय उपाययोजना ची अंमलबजावणी करणं तुम्ही ठरवलं आहे किंवा प्लॅन्स आहेत? या विषयाला खरं तर 2 सेक्शन्स मध्ये उत्तर द्यावं असं मला वाटतं. एक म्हणजे की रेल्वे कंजेशन हा जो विषय आहे याला आपल्याला आपण हा जो रेल्वे स्टेशन झाला हा आपल्याला अजूनही लक्षात आहे की आणि सांगितलं जातं आणि दरवर्षी आपण सेलिब्रेटही करतो की सीएसटी पासून पहिली ट्रेन ठाणे स्टेशनला आली. तेव्हापासूनची आतापर्यंतची लोकसंख्येमध्ये लाखोंमध्ये फरक आला आणि त्यावेळेसची ही रिक्वायरमेंट होती. त्याच्यानंतर एका दुसरा ट्रॅक वाढवला गेला. आज आपण बघतो की तेही अपुरं आहे. त्याच्यामुळे मेंटल हॉस्पिटलच्या इकडची जी जागा होती त्या तिकडे ती अधिग्रहण करून त्या तिकडे स्टेशनचं एक्सपान्शन असं शासनाने नियोजित केलेलं आहे. त्या पद्धतीचं कामही सुरू झालेलं आहे. त्या पद्धतीतलं प्लॅनही आता एक्झिक्यूट होत आहे. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की ठाणे स्टेशनवरचा जो लोड आहे तो लोड निश्चितपणे कमी होईल. एक मला फार आनंदाने आपल्याला सांगायला असं वाटतं की माननीय विनयजी सहस्त्रबुद्धे आणि ठाण्याची आमची एक टीम ज्यावेळेस मध्यंतरी अश्विनी वैष्णवजींना आम्ही भेटायला गेलो होतो त्यावेळेस केंद्र शासनाने 9 स्टेशन्स हे डेव्हलप करायला घेतले होते आणि त्याच्यामध्ये मग आमचं त्यांना विनंती राहिली की साहेब ठाणे का नाही तुम्ही घेत, कारण ठाणे तर इतिहास आहे आणि त्याच्यामुळे ठाणे या त्या दृष्टिकोनाने डेव्हलप करणं गरजेचं आहे. लोकसंख्या आमची वाढली गेली त्यावेळेस त्यांनी ते मान्य केलं आणि ते 9 स्टेशन बरोबर 10वं स्टेशन ऍड केलं, ते ठाण्याचं केलं. मध्यंतरी त्यासाठी ते स्वतः या पाहणीला पण आले होते आणि जे 10 स्टेशन रिडेव्हलप होत आहेत त्याच्यामध्ये ठाण्याचं स्टेशन पण रिडेव्हलप होईल आणि एक चांगलं अत्याधुनिक एक लुक ठाण्याच्या स्टेशनला येईल. त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न आहे फेरीवाल्यांचा, तर याच्यामध्ये विषय असा राहतो ना की आधी कोंबडी का आधी आणली. त्याच्यामुळे फेरीवाल्यांचं जिकडे सप्लाय असेल तिकडे डिमांड येतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण जाऊन त्या फेरीवाल्यांकडनं घेतो त्यावेळेस तो फेरीवाला त्या तिकडे बसतो.
आपण जर ठरवलं की त्या फेरीवाल्यांकडनं मला घ्यायचंच नाहीये, तर मग त्याच्या तो फेरीवाला त्या ठिकाणी बसणार नाही. आणि या दृष्टिकोनाने नागरिकांनी थोडंसं सतर्क राहायला पाहिजे. पण त्याचबरोबर दुसरा विषय काय होतो की सकाळी जसं आपण सुरुवातीला म्हटलं की मी 9 to 6 जॉब करतो, मी सकाळी 6ला निघतो, मी रात्री 9ला ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस तो फेरीवाला त्या तिकडे उभा असतो आणि मला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, माझे हे जे काही रिक्वायरमेंट आहे ते मला पटकन त्या तिकडनं घेता येतं. तर या गोष्टीची सुविधा आज आपल्याला ऍपच्या माध्यमाने जरी असली तरी स्वतः ज्यावेळेस परचेस करतो त्यावेळेस या गोष्टींचं एक समाधान असतो. तर त्यासाठी फेरीवाला झोन हे महानगरपालिकेने निश्चित केलेले आहे. एकदा गव्हर्निंग बॉडी बसली की फेरीवाला धोरण जे शासनाने घेतलेलं आहे ते महानगरपालिकेच्या माध्यमाने त्याची अंमलबजावणी होईल असा मी आपल्याला विश्वास देतो. 2047 पर्यंत विकसित भारत हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे आणि त्याचा संकल्प देखील आहे. पण यासाठी जी गरज आहे ती प्रशिक्षित मनुष्यबळाची जी गरज आहे. पण आपल्या ठाणे शहरात उच्च शिक्षणासाठी ज्या सुविधा आहेत त्या तशा अपुऱ्याच म्हणायला हव्यात. आपल्याकडे तशी इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा काही स्किल्स रिलेटेड स्पेसिफिक कॉलेजेस म्हणा ती आपल्या इथे नाही. म्हणजे आपल्याला ट्रॅव्हल करून मुंबईला किंवा दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. तर ठाणे शहरात अशा प्रथितयश युनिव्हर्सिटीज याव्यात ह्याच्यासाठी काही योजना चालू आहेत का किंवा हे चालू आहे का काही? दोन गोष्टींचं माझाही व्यक्तिशः फॉलोअप आहे आणि याच्यामध्ये विनयजींची बऱ्यापैकी आम्हाला मदत झाली, कारण ते राज्यसभा खासदार होते त्याच्यामुळे त्यांचे संबंध आणि याच्यामुळे आम्ही काही ठिकाणी फॉलोअप जो केला त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आरोग्यमंत्री या महाराष्ट्राच्याच आहेत त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमाने तोही आम्ही एक विषय घेतला की एम्स हॉस्पिटल ठाण्यामध्ये आलं पाहिजे. कारण सर्वसामान्यांना रुग्णांना जी आरोग्य व्यवस्था आहे ती चांगली आरोग्य व्यवस्था भेटावी म्हणून आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटल शिवाय फार जास्त काही पर्याय नाहीये. त्यात आता जितो सारखे काही हॉस्पिटल्स आहेत, पण ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो की ठाणे सिव्हिल हॉस्पिटलला पालघर पासून सगळे लोक त्या तिकडे येत असतात आणि त्याच्यामुळे त्या हॉस्पिटलवरती प्रचंड लोड आहे. तर ज्यावेळेस एम्स हॉस्पिटल येईल त्यावेळेस लोकांना ती सुविधा भेटेल ही याची आम्हाला अपेक्षा आहे. तर त्याच्यामध्ये भारतीताईंनी आम्हाला आश्वासित केले की मेडिकल कॉलेजेस एक धोरण केंद्र शासनाने घेतले आणि ते मागच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामनजींनी डिक्लेअरही केलं होतं. तर 200 बेडचं मेडिकल कॉलेज हे केंद्राच्या माध्यमाने ठाण्यासाठी प्रस्तावित व्हावं असं ते प्रपोज करणार आहे शासनाला. त्याचबरोबर आपल्याकडे जे ESI हॉस्पिटल आहे, कामगार हॉस्पिटल आहे, ती कामगार हॉस्पिटलही आता डबकाईला आले. त्याच्यामुळे ते पुनर्जीवित करणं आणि त्याच्यामधनं आपण लोकांना सुविधा देऊ शकतो का या दृष्टिकोनाने आरोग्य व्यवस्था उभी केली पाहिजे हा एक पाठपुरावा आम्ही करतोय. जो मूळ प्रश्न आपण विचारला की एज्युकेशनशी रिलेटेड की इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज हे ठाण्यातल्या मुलांसाठी असलं पाहिजे. कारण आज ठाण्यातला मुलगा हा मुंबईला 1 तास ट्रॅव्हल करतो किंवा तो नवी मुंबईला 1 तास ट्रॅव्हल करतो. त्या ट्रॅव्हलिंग मध्ये त्याचा अभ्यासाचा वेळ निघून जातो. म्हणजे जायला 1 तास यायला 1 तास. त्याच्यामुळे त्या 1 तासाची बचत होईल जर तो इकडेच असेल आणि त्याला शिकायला किंवा ट्युशन्स किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या अकॅडमिक सपोर्टच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याला ठाण्यातच उपलब्ध झाल्या पाहिजेत. या दृष्टिकोनाने राज्य शासनाकडेही माझा पाठपुरावा आहे की इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज हे ठाण्यामध्ये होणं फारच गरजेचं आहे. कारण आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टी जर आपण उपलब्ध नाही करून दिल्या, आपण बेसिक एज्युकेशनच्या दृष्टिकोनाने आज जर म्हटलं तरी आपण थोडंसं नाही म्हटलं तरी CBSE, ICSE आणि IB बोर्डच्या शाळा ठाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात उघडलेल्या आहेत. पण पुढे जाऊन प्रश्न असा उभा राहतो की माझ्या मुलांनी IB बोर्ड केलं, CBSE बोर्ड केलं, ICSE बोर्ड केलं की त्याच्यानंतर कॉलेजचा प्रश्न उभा राहतो. आपल्याकडे मर्यादितच कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामुळे अजून चांगल्या पद्धतीच्या कॉलेजेस आहेत. मग त्याच्यामध्ये NMIMS ची बोलणी करून त्याच्यामध्ये पिट्स पिलानींची बोलणी करून या पद्धतीचे कॉलेजेस आले पाहिजे. हा एक प्रयत्न पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मी करीन. माझाही त्याच्यामध्ये प्रयास राहील. कारण या सगळ्या गोष्टी जागेवरती येऊन अडतात की या सगळ्या संस्थांना जागा लागेल आणि त्याच्यासाठी महानगरपालिका आणि शासन या दोन्ही ठिकाणी याचा पाठपुरावा केला पाहिजे. उद्याचं ठाणं कसं असावं अशी तुमच्या मनात काय संकल्पना आहे त्याच्याविषयी येणाऱ्या भविष्यात?
येणाऱ्या भविष्यामध्ये मला असं वाटतं की ठाणे आपण जसं मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की ठाण्यामध्ये बरेचसे लोक हे मुंबईला जॉबला जात असतात. आज आपण मुंबईची जर परिस्थिती बघितली तर मुंबई प्रचंड कंजेस्टेड झाली आणि आज म्हणजे ठाणे एका काळी औद्योगिक नगरी होती, इंडस्ट्रीज होत्या. आज आपल्याकडे रेमंड सारखी कंपन्या होत्या, आपल्याकडे वागळे MIDC मध्ये मोठमोठ्या कंपन्या होत्या. पण नॉन पॉलिटिक इंडस्ट्री झाल्यामुळे त्या तिकडे कंपनी राहिल्या नाहीत. रेमंड आता आपल्याकडनं शिफ्ट झालंय, त्याच्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनाने ठाणे आता बदललंय. त्याचबरोबर मुंबईमध्येही गिरण्या बंद झालेल्या आहेत. मुंबईचं तरीही सॅच्युरेशन भरपूर झालेलं आहे. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट करताना शासनाने आता MMRDA झोन हा एक डोळ्यासमोर ठेवून याचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे आणि ते करत असताना ठाण्यामध्ये ग्रोथ सेंटर एक उभं केलं पाहिजे. जसं BKC आहे त्याच दृष्टिकोनाने आपलं बंद पडलेली MIDC जी आहे त्या तिकडे डेव्हलपमेंट करून या इकडे जे मुंबईचे ऑफिसेस आहेत ते जर या इकडे शिफ्ट झाले तर आपल्याला परत तो जो ट्रॅव्हलिंग टाइम आहे, तुम्ही सुरुवातीला आपण जो विषय घेतला की मला ऑफिसला जायला जो वेळ लागतो की जो ट्रॅफिक कंजेशन होतो तो सगळा प्रश्नही सुटू शकेल. आणि त्याच्यामुळे वागळ्यामध्ये या पद्धतीची सुरुवातही झाली. पण जर बघितलं तर काही कंपनीजचे ऑफिसेस त्या तिकडे बॅक ऑफिसेस हे तयार झालेले आहेत, बँकेचे बॅक ऑफिसेस तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये ज्या इंडस्ट्रीजमध्ये जॉब आहे त्या दृष्टिकोनाने या इकडे MIDC मध्ये नियोजन करणं हे गरजेचं आहे. आपण वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल खरोखर धन्यवाद.